सूर्य हे मेष राशीमध्ये गेलेले आहेत. कसा जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारा हा एक महिना हे मी तुम्हाला सांगणार आहे. मेष राशीमध्ये सूर्य हे उच्चचे असतात. उच्च असलेला सूर्य हा खूप चांगल्या गोष्टीसुद्धा दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मकर राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस कसे आहेत. मकर राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस थोडेसे त्रासदायक सुद्धा आहेत, पण चांगल्या अपॉर्च्युनिटी सुद्धा घेऊन आलेले आहेत. ते एक लक्षात घ्या, 4थ्या घरामध्ये सूर्याचं राशी परिवर्तन झालं आहे आणि तो तुमच्या 8व्या घराचा स्वामी आहे. तर इथे तुम्हाला कळेल की 4थं घर हे कशाला दाखवतं, घर, वाहन, आई, या सगळ्या गोष्टींना दाखवतं, मनशांतीला सुद्धा दाखवतं. त्यामुळे सूर्यासारखा असा तापट ग्रह उच्च असल्यावर थोडंसं राग तुमचा खूप जास्त होईल. कदाचित घरामध्ये थोडीशी भांडणं सुद्धा होऊ शकतात, पण रागावर कंट्रोल ठेवलात आणि सगळ्या गोष्टी शांतपणे केल्यात तर घरामध्ये वातावरणही सुंदर राहील. कुटुंबियाशी संबंध चांगले होतील. 10व्या घराकडे लक्ष आहे, त्यामुळे नवीन रिस्पॉन्सिबिलिटी, नवीन काही अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात होऊ शकतात. थोडंसं पॉलिटिक्स इथे ऑफिसमध्ये थोडंसं दाखवतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. खर्च जास्त होऊ शकतो, कदाचित गाडीचा, घराचा, ह्याच्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या तब्येतीच्याकडे लक्ष द्या, कारण कधी कधी काय होईल की इथं तुम्ही खूप जास्त विचार कराल, अतिशय जास्त स्वतःला स्ट्रेस देऊन द्याल, किंवा कधी कधी असंही होईल की अतिउत्साही व्हाल. त्यामुळे एक लक्षात घ्या, अतिउत्साही होऊन गुंतवणूक जर पैशाची करत असाल तर फार विचारपूर्वक आपल्याला गुंतवणूक करायची आहे. कुठलेही पैसे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात तेव्हा विचारपूर्वक करा. सगळ्या गोष्टी नीट होतील. उपाय जे दिलेले आहेत ते नक्की करा. मकर राशीसाठी नक्की चांगल्या गोष्टी असतील. फक्त रागावर नियंत्रण, फोकस आणि डिसिजन घेताना थोडासा विचार करून करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. ट्रान्सफरसुद्धा दाखवत आहे, त्यामुळे प्रवास आहे, ट्रान्सफर आहे. नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होईल. उपाय दिले ते नक्की करा. बेस्ट ऑफ लक.